महाराष्ट्रातील तमाम शेळीपालक बंधूंनो, माझा तुम्हाला नमस्कार। बंधूंनो, आज तुम्हाला पावसाळ्यामध्ये ह्याच्या पुढचा रोग कुठला असतो मी 2 रोगाची तुम्हाला माहिती सांगितली। त्या 2 रोग कशामुळे होतात ह्याची पण माहिती सांगितली। आता हा तिसरा रोग बंधूंनो, हा पावसाळ्याचा रोग होतो बरं का। शक्यतो जे माझ्या शेळीपालक बंधू अर्धबंदिस्त करतात किंवा मुक्त संचार आहेत, हे सरासरी हे रोग जे माझे शेळीपालक बंदिस्त करतात ह्याला होत नाही, पण जे अर्धबंदिस्त करतात का नाही, जे अर्धबंदिस्त करतात आणि मुक्त संचार आहेत, ह्या दोन्ही ह्या हसणाऱ्या ह्या पद्धतीमध्ये हा रोग अटॅक करतोय। हा कुठला रोग? 1 नंबर हा पायखुरी, ह्याला म्हणतात खुरकूत। आणि त्याच्यानंतर मावा, त्याला काही लोक तोंडखुरी पण म्हणतात। FMD नाही बरं का, FMD रोगाचे लक्षणं वेगळे आहेत। FMD रोग हा वेगळा आहे, ह्याचे लक्षणं वेगळे आहेत आणि ह्याचं असणारे कारण वेगळे आहेत, पण दोन्हीचे लक्षणं जवळजवळ सारखे दिसतात बंधूंनो। त्याकरता हा FMD वेगळा, पण हे पायखुरी म्हणजे खुरकूत जे आहे का नाही, खुरकूत आणि मावा। आता प्रथम सांगतो तुम्हाला, हे पायखुरी म्हणजे खुरकूत कशामुळे होतं। जे माझे बंधू पावसाळ्यामध्ये चिखलामध्ये असतील, पाण्यामध्ये असतील, किंवा रोज एखाद्या नदीतून जात आहे, एखाद्या आपल्या शेळ्या नदीतून जात आहेत, त्या शेळ्यांचे जे नकी असते, त्या शेळ्यांचे पाय खुरं जे भिजले जातात आणि भिजल्यानंतर ते मऊ होतात आणि दोन्ही पायाच्या मध्ये जखम होते। बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊन त्या ठिकाणी जखम होते आणि शेळी लांगडायला सुरुवात होते आणि कालांतरानं ते नक्कीसुद्धा निघून जाते बंधूंनो। हे असणारं हे थोडं टाळायचे। एखादी नदी असेल 100% जाण्यापासून टाळा, थोडा चिखल असेल 100% त्यातून जाण्यास टाळा, किंवा सरासरी शेळी पावसाळ्यामध्ये थोडं बाहेर काढण्यासाठी टाळा। हे झालं पायाच्या बाबतीत। आता तोंडाच्या बाबतीत सांगतो, हे लहान लहान जे कवळं गवत असते का नाही, ह्या गवतावर एकतर पाण्याचं प्रमाण जास्त आणि त्याच्यावर लहान लहान किडे असतात बंधूंनो। मग शेळी काय करते? शेळी हा लाचर प्राणी आहे, वेगामध्ये खाण्यास सुरुवात करते। ते कोवळं गवत जर खाण्याच्या नादामध्ये 10-5 तिच्यावरले जे किडे जर तोंडात गेले, तर ते किडे त्या तोंडाला पूर्ण फोडं आल्यासारखं पूर्ण ॲलर्जी टाईप फोड आणतात, मधून जखमा होतात। कालांतरानं ती शेळी खाणं कमी करते बंधूंनो आणि शेळी खराब होते। त्याकरता काय करा, थोडं सकाळी न सोडता, थोडं ऊन पडल्यानंतर किंवा पावसात न सोडता, थोडं कोरडं वातावरण झाल्यानंतर शेळ्यांना सोडा। थोड्या शेळ्या उपाशी राहिल्या चालतील बंधूंनो, पण थोडी काळजी घ्या। हे झाल्यानंतर शक्यतो बंधूंनो, जर तुम्ही ह्याच्या अगोदर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं बघा, एक 8 दिवसातून, 2 दिवसातून, 3 दिवसातून जर तुम्ही हळद थोडी जर टाकत असाल ना शेळ्यांना खुराकामध्ये, हा मावा तोंडखुरी अजिबात होत नाही बंधूंनो। हे तुम्हाला मी छातीटोक सांगतो। आता माझ्या एका बंधूंनं मला अशी कॉमेंट केली की दादा, आम्हाला खायला हळद नाही तुम्ही टाकायला सांगताय। अरे बाबा, ज्या वेळेस एखाद्या शेळीला रोग होतोय का नाही, त्यावेळेस तुला कळेल त्याला खर्च किती लागतोय। बोलणं सोपं आहे बंधूंनो, करणं पुन्हा निस्तारणं अवघड आहे। त्याकरिता एक छोटीशी मी सांगतो, एक अर्धा चमचा, 2 शेळ्यामध्ये 1 चमचा, एक 5-5 ग्रॅम जरी हळद टाकली ना 1-2 दिवसाला, आणि ती शेळीच्या हळद खाण्यामध्ये जर आली, त्या शेळीला जर पूर्ण हळद तिच्या तोंडामध्ये जर फिरली ना, माझं असं म्हणणं आहे की त्या शेळीला मावा किंवा तोंडखुरी आजार होणार नाही आहे। थोडी काळजी घ्या ना। तर बंधूंनो, हे पावसाळ्यामध्ये हे असणारे 2 विकार हा तिसरा रोग आहे बंधूंनो। हे सरासरी फक्त बंदिस्तला सरासरी होत नाही बरं का, कारण त्याची नक्की भिजण्याचा प्रश्न येत नाही आणि बाहेर खाण्याचाही प्रश्न येत नाही। पण जे माझे बंधू अर्धबंदिस्त आहेत, जे बंधू माझे मुक्त संचार आहेत, ह्या बंधूंना हे 100% आजार भेडसावतोय। तर बंधूंनो, ह्या ठिकाणी थोडी काळजी घ्या। आता हे झाल्यानंतर काय करायचं हे सुद्धा तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं, झाल्यानंतर काय करायचं, पण होऊच नये। मी तुम्हाला काय सांगतोय, खबरदारी म्हणून हा उपाय सांगतोय बंधूंनो। पावसाळ्यामध्ये सरासरी हे रोग तुमच्याकडे येऊच नयेत। आल्यानंतर कशाला उगाच हडबड करत बसायचे, येऊच नयेत ह्याकरता उगाच थोडी काळजी घ्या। कारण शेळीपालन एकदम सोपं आहे, त्याला फक्त आकार देण्याचं काम तुमच्यामध्ये बंधूंनो। थोड्या काळजीनं तुमचा बऱ्याच प्रमाणाचा लॉस असणारा त्या ठिकाणी होत आहे। हे रोग काय होतात बंधूंनो? पिल्ल्यांना जास्त होतात। मग पिल्ल्याला झालं की त्याला ते पिल्लू काय करतंय, त्या ट्रेसमध्ये खाणं कमी करतंय, खाणं कमी केलं की वजन घटतंय।
वजन घटलं की तुम्हाला पैशाला मारता येते. मग हे होऊ नये म्हणून बंधूंनो तुम्ही काय करा, पावसाळ्यामध्ये थोड्या प्रकारची काळजी घ्या बंधूंनो. हा रोग अजिबात होणार नाही आहे. तर बंधूंनो ह्यापेक्षाही तुम्हाला काही वेगळं अजून कारण वाटत असेल किंवा वेगळी काही तुमच्याकडे समस्या असेल मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा बंधूंनो. आणि ह्या रोगाला कुठले नाव आहेत, कुठले वेगळे नावं असतील, तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बोलताय आणि त्या जिल्ह्यातून काय नाव आहे, कृपा करून बंधूंनो ह्याला वेगळं नाव असेल तर तुम्ही मला 100% कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगावं. कारण इतर येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या नावाचा उच्चार मलासुद्धा कळेल की वेगवेगळ्या असणाऱ्या जिल्ह्यामध्ये ह्याला वेगवेगळे नाव आहेत. तर बंधूंनो ह्या ठिकाणी मी येथेच थांबतो. माहिती जर आवडली तर कृपा करून बंधूंनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करू वाटलं तर एखाद्या बंधूला शेअर करा. जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करून ठेवा बंधूंनो. कारण यापुढे मी काय करणार आहे की पिल्लांची काळजी जन्मल्यापासून शेवटपर्यंत कशी घ्यायची माझ्या मनामध्ये एक मानसिकता आहे. तुम्हाला ट्रेनिंग घ्यायची अजिबात गरज पडणार नाही आहे, कुठं पैसे देऊन ट्रेनिंग घ्यायची गरज पडणार नाही. तुम्हाला A to Z ट्रेनिंग टाईप मोफत आणि निःशुल्क तुम्हाला तुमच्या घरापर्यंत ऐकण्याचं एक माध्यम ह्या यूट्यूबमार्फत मी तुम्हाला देत आहे बंधूंनो. त्याकरिता जर नवीन असाल ना आता सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल घंटीचं बटन ऑन करून ठेवा. कारण येणारा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीला तुमच्या जवळ अगोदर येईल बंधूंनो. आणि तुम्ही जर माझे व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकलो ना, दिवसभर ऐकायचेच नाहीत, संध्याकाळी रिकाम्या वेळामध्ये हे व्हिडिओ जर ऐकले, मी म्हणतो तुम्हाला कुठल्याच प्रकारचं ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण घेण्याची गरज पडणार नाही बंधूंनो. फक्त आणि फक्त सांगतो, मी छातीठोक सांगतो, मी फक्त सलाईन देत नाही, मला ते गरजच पडली नाही. यापुढं तुम्हाला औषध कसं द्यायचं, कुठलं द्यायचं, इंजेक्शन कुठलं द्यायचं, इंजेक्शन कसं करायचं, इंजेक्शन कुठं करायचं, किती नंबर सुई वापरायची, ह्याची सगळं असणारं नॉलेज मी तुम्हाला देणार आहे. त्याकरिता बंधूंनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं फार गरजेचं आहे. तर बंधूंनो ह्या ठिकाणी येथेच थांबतो. जय हिंद, जय भारत.